तू काही विसरतोयस का? काय? अरे आज आरवचा बर्थडे. दरवर्षी आपण त्याला मल्टिप्लेक्स मध्ये घेऊन जातो. त्याचे फ्रेंड्स येतात आणि या वर्षी तर त्याला PS5 हवा. इथे गावामध्ये तो नक्कीच डिप्रेशन मध्ये जाणार. हो ना, इथे तर स्विगी पण येत नाही. काल रात्री तर तो विचारत सुद्धा होता, पिझ्झा बेस शिवाय पिझ्झा कसा बनवतात. ही हॅज लॉस्ट इट. ए, तो गाव सोडून पळून नाही ना जाणार? नाही ग, नाही जात कुठे तो. आपण एक काम करू, आपण ना आरवला सिटी स्टाईल सेलिब्रेशन इथं सरप्राईज करू. मी आत्ता निघतो, सातारा गाठतो. तिकडच्या छानशा बेकरीतून मस्त मोठा केक घेऊन येतो, ब्लॅक फॉरेस्टचा. त्याला आवडेल नक्की. चालेल. साऊंड्स गुड ना? साऊंड तर गुड होतोय, पण फक्त साऊंडच गुड होऊ नये म्हणजे चालेल. काय यार, माझ्यावर विश्वास नाही काय तुमचा? नाही. काकू, हा आरव कुठे आहे? असं की इथंच पोरांसंग खेळत. अगं त्याचाच बर्थडे आहे, तेव्हा सरप्राईज द्यायचंय. तेव्हा कुठे पाठवता येईल काय? पाठव की, गण्याबरोबर पाठवते. हा, पाठव पाठव पाठव. बर, मी सातारा जाऊन मग काय हा आलोच मी. हा. काकू, माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झालाय, स्टार्ट होत नाहीये. साताराला एसटी किती वाजताची आहे? एसटी आहे आता, पण तू मगाच का नाही गेला राजान बरोबर? राजन कुठे गेलाय? साताऱ्यालाच गेलाय की. कशाला? काल तुमचं बोलणं नाही का झालं जमिनी बद्दल, त्याच्या करता गेलाय. कशाला काय करते काय माहित. ठीक आहे का, बघतो मी. पुढं पुढं पुढं, बस 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 बस. काय काका, तुम्हाला काय सांगितलं, गाडी हळू चालवा. पोराचा बर्थडे आहे हो, म्हणून केक घेऊन चालू. त्या केकची लापशी नाही का व्हायची? रस्ते चांगले नाही तो साहेब. तुमच्याकडे भारी असतं. शहरामध्ये कसं रस्ते एकदम चकाचक, एकदम गुळगुळीतपणा असतो. असं काही नसतं काका. शहरात काय आणि गावात काय सगळीकडे सारखंच असतं. उलट मला विचारलं ना तुम्ही, तर शहरापेक्षा आपल्या गावाकडे जास्त चांगलं असतं. काय सांगताय? मग इथले लोक जमिनी घर विकून शहराकडे कशाला पडतात? काय सांगायचं काका, असू दे. चला तुम्ही जा सावकाशचा. ओके. चल. रवी, थँक गॉड तू इथेच भेटलास. मला ना तुझी एक हेल्प हवी आहे. आरवचा बर्थडे आहे आज आणि मला त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचंय. आजी म्हणाली तुझ्याकडून बनवून घे. ती म्हणाली तू खूप भारी बनवतोस. आता आजीच्या आणि तुझ्या भारीची डेफिनेशन वेगळी असू शकते बरं का. तू बनवून देणार आहेस की नाही? आता इतकी रिक्वेस्ट केलीयस तर देतो की बनवून. सॉरी, प्लीज बनवून देशील? अगं सॉरी बिरी काय नको, गमजा केली. बोल, काय बनवायचंय? असं काहीतरी जे त्याला मुंबईत नाही मिळणार. हा. तिकडचं अस्सल काहीतरी. लगोरी बनवू का? लगोरी? हा, ते काय असतं? अगं गलोल. ओके. हा, मस्त आंब्याच्या झाडाची बनवू आणि त्याच्यावर ना त्याचं नाव बी करतो बघ. हा, दॅट वुड बी परफेक्ट. थँक्यू रवी. मानसी, हे काय गराबराचं गोळ फुगवून लावले ती. सोन्याचा वाढदिवस आहे ना आज. मी औक्षणाला त्याला पाठ मांडलाय. हा, आणि शिऱ्याचा बेत बी केलाय. वा, ते करूच काकू.
पण हे ना थीम डेकोरेशन आहे. उगाच आरवला मुंबईची आठवण यायला नको ना म्हणून केलंय. हा का आता ते मुंबई सोडून निवांत गावात राहायला आलं तरी मी ती मुंबई काय वाट सोडा ना तुमची. अहो, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? काय करणार आहे? आधी साताऱ्याहून एसटी, मग नाक्यापासून लिफ्ट पकडली, मग लिफ्ट घेऊन इथपर्यंत आलो टोकावर. ते टोकापासून चालत आलोय मी. धन्य आहात तुम्ही. जाऊन फ्रेश व्हा आधी. इधर केक आहे सांभाळून. हो, सांभाळूनच आहे. केवढे ना ओरडताय. नाही ओरडत आहे का आलो ग फ्रेश. हे झालं, आता आपण नाव करू. मी नाव करू प्लीज, नाही तर असं होईल सगळं तूच केलंयस. ठीक आहे, कोर, पण हळू. हे घे, लावून घेशील. अगं हळू लागेल, हळू. आणि ते असं नसतं पकडायचं. अगं कसं करू? तूच कर. मी शिकवतो ना तुला. हे बघ, हे कोरलं की तू नाव. थँक्यू. हे बघ, हे असं मारायचं. अगं काय आहे हे? किती वेळ लागला मला हे सगळं करायला? अगं आई, मी हाताने लगोरी बनवलीये. मला नेम पण बघायचा होता. त्याच्यावर छान. हा, मस्त नेम आहे तुझा. बघितला आम्ही. जरा मदत करतेस आता? ए आई, बाबा आरव आलाय वाटतं. रेडी राहूयात आपण. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ए, हे काय आहे? तू गटारात पडलायस का? आई, गटारात नाही ग. पहिले धबधब्यात खेळलो, मग कुस्तीच्या मैदानात पण खेळलो. खूप मजा आली. तुम्ही सरप्राईज प्लॅन केलाय का? कशाला उगाच? आरव, अरे बाळा, तुझा बर्थडे आज. हो, आलो आवरून. किती खुश आहे हा. अगं खरं आयुष्याचा मुला आलाय तो. हॅपी बर्थडे ब्रो. रवीकडून बनवून घेतलंय. त्याने हाताने बनवलंय तुझ्यासाठी. वाव, हे किती भारी आहे. मी उद्या ह्याच्याने आंबे पाडणार. हा माझा सगळ्यात भारी बर्थडे. चला आता केक कापा. चला. हो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. वाव, हा किती भारी शिरा आहे. गाईस, आता मला केक नाही, शिरा भरवा. मुंबईहून आल्यापासून आज कोणीतरी खूप खुश आहे वाटतं. थँक्यू. हॅपी बर्थडे आरव बेटा. अरे बघ, तुझ्या बर्थडेच्या निमित्ताने मस्त आपल्या जमिनीचे पेपर तयार करून आलोय. बघ बघ. आता तुमचा घरातला विषय म्हणून मी पडलं नाही पाहिजे खरं तर त्यात. आपण आता फ्रेंड्स होत ना, मग सांग ना मला. मला काय वाटतं, आपण ना इथे काहीतरी छान पीक लावूया आणि शेती करूया. विकायची आहे कशाला? रवी, तू बरोबर होतास. तुला शेतीतलं काही कुसळ कळतंय का? तू ते जे इंस्टाग्राम आहे ना, त्याच्यावरची रील बन ग पुरी. कशाला पडते याच्यात?